5 वर्षांचा मुलगा पोहायला गेला आणि परत आलाच नाही. हा अपघात आहे की व्यवस्थेने केलेला खून? जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये लहान गाव उत्कर्ष पाटील आपल्या वडिलांसोबत स्विमिंग पूलमध्ये गेला होता. फक्त काही मिनिटांमध्येच तो स्विमिंग पूलमध्ये असलेल्या चेंबरमध्ये पडला आणि तिथेच बुडून त्याचा मृत्यू झाला. मला एक समजत नाही हे सगळं इतक्या पटकन कसं घडलं आणि तो चेंबर उघडा का होता, आणि मुख्य म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था का नव्हती. फक्त कागदावरती पगार घ्यायला स्टाफ दाखवलाय, पण तिथे प्रत्यक्षामध्ये कोणीच का नव्हतं. त्या स्विमिंग पूलमध्ये लाईफ गार्ड्स नेमले आहेत का की फक्त नावापुरते आहेत सगळे? त्या दिवशी ड्युटीवर नेमकं कोण कोण उपस्थित होतं? तिथे सीसीटीव्ही आहेत का? असेल तर त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज हे सार्वजनिक का केलं गेलं नाहीये? स्विमिंग पूलचं सेफ्टी ऑडिट कधी झालं होतं आणि त्या ऑडिटमध्ये काय नमूद केलंय? हा स्विमिंग पूल नेमका कुणाच्या ताब्यात आहे, नगरपालिका की कॉन्ट्रॅक्टर? जर हा स्विमिंग पूल कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यामध्ये असेल तर त्याच्यावरती जबाबदारी ठरवली जाणार आहे का? ही पुन्हा एकदा फक्त चौकशी सुरू आहे म्हणत प्रकरण थंड केले जाणार आहे? एका 5 वर्षाच्या मुलाचा जीव गेला आहे, एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, आणि आपण अजूनही या गोष्टीला अपघात म्हणत बसणार आहे का? हा पहिलाच प्रकार नाहीये, पण प्रत्येक वेळी फक्त मृत्यू झाल्यावरच प्रशासनाला जाग का बरं येते? त्याच्या अगोदर कोणीच का सेफ्टी मेजर्स चेक करत नाही? कोणीच का सुरक्षिततेची पाहणी करत नाही? सुरक्षा आधी का होत नाही? प्रत्येक वेळी जीव गेल्यावरच जाग का येते? आज उत्कर्ष तर उद्या कोण, हा प्रश्न प्रत्येक पालकांच्या मनात आहे. आता गप्प बसू नका, हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि प्रशासनाला प्रश्न नक्की विचारा, कारण पुढचा नंबर कोणाचा असेल सांगता येत नाही. जय महाराष्ट्र.